किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं, जगन हे न्यार झालं, जगन हे न्यार झालं, जगन न्यार झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ येते आहे. हे पदर पसरती तुमच्या पुढं. मला जाऊ दे. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड. असा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज, कडा असा भडकतो का तिथून फकस्त वारावर येंगतो आणि पाणी खाली रांगत. माझं बाळ. आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली.
राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. क्या बात है! या हुशार कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. Give a big round of applause. Thank you for this powerful presentation on Hinkari. Your performance